पावसाळ्यात ताटामध्ये ताज्या भाज्या नसल्या तरी चालेल, पण अशी एखादी चटणी असली म्हणजे 2 घास जास्तीचे जातात. बरं, ही चटणी बघा अजिबात ओलसर नाही किंवा कुठेही चिकटपणा जाणवत नाही. मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी ही चटणी बनते. अशी ही सोपी पद्धत वापरून बनवलेली लसणाची चटणी 1 ते 1.5 महिना तरी अगदी सहज टिकते. ही चटणी फार दिवस टिकावी यासाठी यातील प्रत्येक जिन्नस व्यवस्थित भाजून घेणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी एखादी जाडशी अशी कढई घ्यायची. यामध्ये फक्त 1 चमचा भरून तेल घालायचं. तेल हलकंसं गरम झालं की मग यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं. जिरे 1 मिनिटभर तरी असं परतायचं. पूर्ण अगदी तडतडायची गरज नाही. हलकंसं असं भाजलं की मग यामध्ये अर्धा चमचा धणे घालायचे. गॅस अगदी लहान ठेवला म्हणजे हे धणे जिरे न करपता शेंगदाणे वगैरे भाजेपर्यंत पूर्णपणे भाजले जातात. खरं तर चटणीमध्ये सर्वच साहित्य मोजून मापून घालायची गरज नाही, पण साहित्य असं वाटीने मोजून घेतलं म्हणजे चटणी चवीला छान होते आणि विशेष म्हणजे 1 महिनाभर टिकायला मदत होते. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून हे शेंगदाणे घेतले. गॅस अगदीच कमी आहे आणि सतत परतत हे शेंगदाणे भाजायचे. सर्व जिन्नस आपण एकत्रच भाजणार आहोत, त्यामुळे शेंगदाणे पूर्णपणे भाजू न देता शेंगदाण्यांची सालं फुटू लागली की मग यामध्ये लसूण घालायचा. मध्यम आकाराच्या 20 ते 22 लसणीच्या पाकळ्या आहेत. यापेक्षा जास्त घालायच्या असतील तर तसे सुद्धा वापरू शकता. आता या लसणीवर सुद्धा हलकेसे डाग येईपर्यंत ही लसूण आपल्याला भाजायची आहे, म्हणजे तोपर्यंत शेंगदाणे सुद्धा भाजून होतात. सुरुवातीला 1-1.5 मिनिटभर हे सर्व मी असं परतून घेतलं आणि मग यामध्ये या बेडगी मिरच्या घातल्या. चटणीला रंग सुरेख यावा यासाठी लाल तिखट न वापरता इथे मी या बेडगी मिरच्या वापरल्या. एकूण 6 मिरच्या आहेत. यातील फक्त 2 मिरच्यांमध्ये बिया ठेवल्या आणि उरलेल्या सर्व मिरच्यांमधील बिया बाजूला केल्यात. गॅस कमीच ठेवलेला आहे आणि आता मात्र ही मिरची, लसूण, शेंगदाणे सर्व छान खुसखुशीत होईपर्यंत परतत राहायचं. खोबऱ्याचं काप न करता इथे मी हे खोबरं अगदी बारीक किसून घेतलेलं आहे, म्हणून हे खोबरं सर्वात शेवटी घालायचं, म्हणजे ते न जळता छान सोनेरी रंगावर परतता येईल. पण आपल्याकडे मात्र खोबऱ्याचे काप असतील तर आपण जेव्हा लसूण घातली त्याच वेळी ते खोबरं घालायचं. शेंगदाणे, लसूण बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे आणि खोबरं भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही. आता असं 2-3 वेळा परतत सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं भाजायचं. कमी गॅसवर भाजल्यामुळे बघा या सगळ्याला मस्त असा रंग आलाय आणि खोबरं तर छान सोनेरी रंगावर भाजलं गेलंय. आता गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर लक्षात घ्या, इथे मी गॅस बंद केला आणि मगच यामध्ये हळद आणि मीठ घातलंय. गॅस जरी बंद असला तरीही कढई गरम आहे तोपर्यंत ही हळद आणि मीठ परतून घ्यायचं. बरं, हे मीठ वगैरे सर्वच असं परतून घेतलं म्हणजे चटणी 1-2 महिना टिकायला मदत होते आणि सोबतच चवीला तर खूप छान होते. या एवढ्या साहित्यामध्ये मी ही चटणी बनवणार, पण आपल्याला जर कढीपत्ता वापरायचा असेल किंवा पांढरे तीळ, काळे तीळ असे वापरायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता. हे सर्व मी असं परतून घेते. गॅस तर आपण बंदच केलेला आहे. हे पूर्णपणे थंड करायचं आणि मगच मिक्सरमध्ये वाटायचं. एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं किंवा कढई जरी अशी बाजूला काढून ठेवली तरीही चालेल. आता हे बघा छान असं खुसखुशीत दिसतं. कढई खाली उतरली की मग यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आणि 1-2 वेळा परतायचं आणि हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. साठवणीची चटणी बनवताना लक्षात ठेवायचं म्हणजे हे सर्व साहित्य गरम गरम असतानाच वाटायचं नाही. पूर्णपणे थंड झालं की मिक्सर मधून वाटायचं. मिक्सर घेताना पूर्ण स्वच्छ आणि कोरडा करून घ्यायचा. मग यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं आणि कुठेही पाण्याचा हात वगैरे लागू द्यायचा नाही. आणि मिक्सरमधून वाटताना सुद्धा याची अगदी बारीक पूड करण्यापेक्षा मिक्सर ऑन ऑफ करत वाटायचं. पल्स मोडवर मिक्सर फिरवला म्हणजे चटणी छान अशी खुसखुशीत आणि सोबतच अशी भरड केल्यासारखी होते. अगदी बारीक पूड होत नाही आणि विशेष म्हणजे शेंगदाणे किंवा खोबऱ्याला सुद्धा तेल सुटत नाही. या चटणीचा बघा जरा सुद्धा लगदा झालेला नाही किंवा ओलसरपणा सुद्धा जाणवत नाही. तर अशी ही मस्त खुसखुशीत आणि खमंग चटणी भाकरी
बरोबर किंवा मग चपाती बरोबर सुद्धा खूप छान लागते। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पाहिजे तशा पालेभाज्या किंवा मग भाज्या भेटत नाहीत, तर अशा वेळी अशी ही चटणी बनवलेली असेल तर मात्र 2 घास जास्तीचेच जातात। एवढ्या प्रमाणात अशी चटणी केली म्हणजे साधारण 1 महिनाभर तरी अगदी सहज टिकते। ही चटणी ठेवताना एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आणि ती बाहेर काढताना नेहमी कोरड्या चमच्याचाच वापर करायचा, म्हणजे चटणीला जरा सुद्धा जाळी वगैरे पकडत नाही। नेहमीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा कधी पराठा वगैरे बनवला असेल तर त्यासोबत ही चटणी खूप छान लागते, किंवा अगदीच वरण भात जरी केला असेल आणि वरून ही चटणी घेतली तरीही चवीला खूप छान लागते। तर जिभेला चव आणणारी आणि महिनाभर टिकणारी आजची ही लसूण शेंगदाणा चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि हो, घरगुती साहित्यात आणि अशा पटकन होणाऱ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।